सातारा जिल्ह्यात बावधन म्हणून एक गाव आहे। त्यानंतर जर महाराष्ट्रातलं बगाड कुठलं प्रसिद्ध असेल तर ती बगाड आहे चिकुर्डे गावचं। गरजांचे बगाड होतं, त्यातनं सरकारांच्याच आलं, ते सरकारच्या स्थायिक आहे आणि पूर्वी गावातनं बगाड काढत होतो, नंतर सरकारने आपल्या देवळातून बगाड करायला सुरुवात केलेली आहे। पहिले सरकारांची आहे, सरकारांची काय जात कुठली आहे पहिल्यांदी? कुठल्या खांदी? दोन्ही खांदी पोत। हो, आता कुठलं मैदान मारलं? बांबोडचं। बांबोडचं कधीपासून तुम्हाला नाद आहे? नाथ भैरव माझा। जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावात आलो आहे। तरी आज इथे बगाड असते चिकुर्डे गावचं, ते कशा प्रकारे आहे आणि बगाडाची माहिती आज आपण पाहणार आहोत। तरी आता आपण व्लॉगला सुरुवात करूया। इथं सुरुवातीलाच उच्च माध्यमिक विद्यालयाची कमान लागते आणि इथं हा परिसर बघू शकता तुम्ही। इथं दरवर्षी चिकुर्डे गावची यात्रा साजरी होत असते आणि इथं बघू शकता तुम्ही की मोठ्या प्रमाणात मोठमोठे पाळणे, खाऊची दुकाने आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात भाविक सुद्धा बगाड बघण्यासाठी येण्यास सुरुवात झालेली आहे। आणि यंदा चिकुर्डेचं दरवर्षी बगाड हे दुपारच्या पुढे निघालं जातं, पण यंदा पर्जन्यमान खात्याने अंदाज वर्तवलाय की दुपारच्या पुढे पाऊस येऊ शकतो, त्यामुळं यंदा चिकुर्ड्याचं बगाड हे लवकर काढण्याचं ठरवलेलं आहे। तरी आता बघूया यंदा किती वाजता बगाड निघते। तरी मग काय थोडंसं भंडारा लावला तिथून आणि इथं आता आत मंदिराच्या इथं आलेलो आहे। आता इथं सर्वजण बसलेले आहे, ती इथं काय चाललंय आता बघूया आपण। ज्येष्ठ नागरिक भेटलेले आहेत आपल्याला, त्यांच्याकडून इथून बघू शकता इथं काय चाललेलं आहे, काय प्रथा परंपरा आहे ह्यांची ती जाणून घेणार आहोत। नमस्कार बाबा। नमस्कार। नाव काय तुझं? माझं नाव रणजित संभाजी मलगुंडे, मी चिकुर्डे गावचा रहिवासी आहे। बरं, ही काय चाललंय म्हणजे इथं काय? ही आमच्या गावची प्रथा आहे, बगाड म्हणून प्रथा असते आमच्या गावची, ती बगाडाची प्रथा आहे। या बगाडाचा विषय असा की जी लोक बाहेर गावचे असतात, बाहेर गावचे म्हणा किंवा चिकुर्डे गावचे, ते नवस देवाला नवस बोलतात की बाबा माझं हे काम होऊ दे, ते काम होऊ दे। ते काम पूर्ण जर झालं, ते काम पूर्ण झालं तर ते देवाला नवस बोलले ते बगाड घ्यायला लागतं, मग ते बगाड घेतात। त्याला बगाड सर्व लोक बसलेत, मग काय नवस बोललेले पूर्ण झालेले आहेत। लोक सर्व बसले तर मग यांचं काय असतं? लोक सर्व जे बसले त्यांचं जे नवस पूर्ण झाले, मग ते नवस पूर्ण केला देव नवस फेडायसाठी आलेले आहे देवासाठी। म्हणजे हा प्रत्येक गावातून ऑल महाराष्ट्रातून आलेले, काही कर्नाटकातून आलेले आहे, काही महाराष्ट्रातून आलेले आहेत। आता इथं काय ती नाव घेतात बघितलं मग ज्यांचं नाव जे बघायला घेणं नवस बोलले त्यांचं पूर्ण झाले, ते नावं घेऊन तिथं नावं द्यायची, बाबा आमचं हे नवस पूर्ण झाले। मग ते नवस पूर्ण झालेलं मग नावं देऊन देवाची ओटी वगैरे असते ती भरून तिथं फी असते थोडीफार, ती फी देऊन ती नवस पूर्ण करून घेते। मग आता इथलं झाल्यानंतर मग ही सर्वजण कुठं जातात काय? इथलं झाल्यानंतर ते गळ म्हणून आमच्या असते बगाडाई प्रथा, ती गळ टोचल्यानंतर पूर्ण सगळ्या मंदिराला प्रदक्षिणा होते। त्या बाहेर बगाडाचा गाडा आहे त्या मंदिराला प्रदक्षिणा होते। याला इथं गळ काढताना कोण कोण काय नवस बोललो होतं, काय नवस पूर्ण झाले ते सांगायचं, नंतर गळ काढला जातो। बगाड चालू होते। हा, बगाड चालू। धन्यवाद। आताच आपण इथल्या चिकुर्डे गावचे ग्रामस्थांकडून माहिती घेतलेली आहे। आता म्हटलं तुम्हाला मेन देवस्थान जे बिरू देवच आहे ते तुम्हाला दाखवतो। इथं आता आपण आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता की खूप सजावट मंदिरात डेकोरेशन वगैरे मस्त केलेलं आहे। हा मित्र बघू शकता तुम्ही, भंडारा सर्वांना लावत आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक हे दर्शनासाठी प्रत्येक जण दर्शन घेत आहे। आणि तुम्हाला आता मेन बिरू देवाचं देवस्थान तुम्ही पाहू शकता, इथं आहे। आता आपण इथून दर्शन घेतलेलं आहे इथून, त्यानंतर इथं पलीकडच्या साईडला उजव्या साईडला तुम्ही बघू शकता, इथं पण तशाच प्रकारे इकडे भंडारा लावणारे बसलेले आहेत, ते त्यांचं दर्शन घेऊन तिथून मग सर्वजण निघत आहेत। आता म्हटलं प्रदक्षिणा मारूया मंदिराला प्रदक्षिणा मारताना पहिल्यांदा इथं बाळूमामांचं देवस्थान लागतंय, त्यानंतर इथं पाठीमागं आल्यानंतर इथं महाप्रसादाचं सर्वांचं जेवण चालू होतं, त्यानंतर थोडंसं
फिरत फिरत असंच मागून मंदिराच्या गेलो की इथं बिरोबा देवाचं देवस्थान लागतंय. इथं मग देवाचं दर्शन घेतलं. आता म्हटलं तुम्हाला थोडंसं पाठीमाग जाऊन दाखवूया. तिथं भैरवनाथाचं मंदिर लागतंय, भैरवनाथाचं देवस्थान. त्यानंतर इथं पाठीमागे आल्यानंतर इथं तुम्ही म्हणत असताल ही कोणती लोक आहेत, तर ज्यांचं बगाड आलेलं आहे, जी लोक बगाडाला इथं मान सन्मान आहे, त्यांची ही सर्वजण नातेवाईक आहेत, त्यांची वाट पाहत बसलेले आहेत. तिथून थोडंसं बाहेर आलो, मागच्या साईडला इथं आड आहे. आडाच्या समोर इथं 2 देवस्थान आहेत. ते मंदिर जे दिसत असेल तुम्हाला, आता आपण तिथे दर्शनासाठी जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथं आपण आता दर्शनासाठी आलेलो आहे. इथं असं खूप दत्ताचं मंदिर आहे. हा मित्र नारळ फोडून प्रत्येक जणाला फोडून खोबरं देत असतो. दत्त मंदिरात इथं पण तशीच प्रथा आहे. इथं पण हे ग्रामस्थ बघू शकता तुम्ही, त्यांनी भंडारा लावत आहेत प्रत्येकाला. आता आपण इथं दत्त मंदिराचं दर्शन घेतलंय. इथं तळ्याच्याच बाजूला इथं पाहू शकता तुम्ही झाडाखाली असं गणपतीचं मूर्ती दर्शन घेऊया आपण. आता इथनं गणेशाचं दर्शन घेतलं. तशाच प्रकारे इथं पण नारळ फोडण्यासाठी हा मित्र बसलेला आहे. तिथून आता म्हटलं तुम्हाला थोडंसं मंदिराचा परिसर दाखवूया. हा पाहू शकता तुम्ही, खूप असा सुंदर परिसर आहे मंदिराचा. इथं बाकून चालली तर इथं बगाड आहे. इथले चिकोडे गावचे ज्येष्ठ नागरिक भेटलेत. तोपर्यंत त्यांना थोडीशी बगाडाचा इतिहास आपण परंपरा कशी चालू झाली विचारणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा. उत्तम नामदेव पांढरवळे. कशी परंपरा ही कधीपासून चालू झाली? ही पूर्वीपासून आम्ही जन्माला नसल्यापासून तेव्हापासून इथनं बगाडाचं चालू आहे. पूर्वी गरजेचं इथं बगाड होतं, इथनं सरकारांच्याच आलं. ते सरकारच्या स्थायिक आहे. आणि पूर्वी गावातनं बगाड काढत होतो. नंतर सरकारने आपल्या देवळातून बगाड करायला सुरुवात केलेली आहे. गावातून म्हणजे कसं रूट तिकडून असायचं? हा, गावातून वाड्यातून रूट असायचा. फिक्स ढाचे आहे हा. पहिल्यापेक्षा ही चेंज झालंय का? चेंज लाईट वेट केलेला आहे. नवीन ह्याच्याप्रमाणे म्हणजे मॉडर्न झालं त्याप्रमाणे ह्याच्यात थोडासा बदल केलेला आहे. आणि त्याचे पौराणिक महत्व तेच ठेवलेलं आहे, पण थोडासा बदल केलेला आहे. कारण आता वेगळी वेगळी साधनं आली, त्याचा वापर आता करून त्याने थोडंसं आधुनिक स्वरूपाचं स्वरूप दिलेलं आहे. साधारण किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे? म्हणजे किमान आता महाराजांच्या काळापासून 350-400 वर्षापूर्वीपासून तर आहे. थोडासा महाराजांच्या काळातला जो इतिहास आहे त्याच्यामध्ये देखील ह्याचा उल्लेख आहे. त्याची उंची साधारण किती सांगू शकता? म्हणजे तरी एक 100 फूट तर उंची आहे. 100 फूट काय? हो. मग आता ही ठेवायला कुठं असते वर्षभर? इथं ठेवलं असतं. शेड मध्ये? हो, शेडमध्ये ठेवण्यासाठीच आहे. आणि बैल झुकून आम्ही तो गाडा बाहेर काढतो. किती बैल जोड्या? गावातली 6 बैल येतात. जे इच्छुक जे गावातली बैल आहेत ते मानानं पावायसाठी येतात. पहिल्यांदा लहान पाडी असून देत, मोठी बैल असून देत, ज्यांची गावातली बैल आहेत ते सर्वजण बैल पळवण्यासाठी आणि बगाडाला झुकण्यासाठी इच्छुक असतात. जवळजवळ आता नाही म्हणलं तर यावर्षी 70-80 बैल बगाड संघ झुकलेले असणार आहेत. प्रत्येक बैलाला मान दिला जातो. मान दिला जातो. प्रत्येक बैलाच्या एक हौसाचा असतो, कोण नवशाचा असतो. आणि प्रत्येक बैलाच्या शेवळ ही खांद्यावर देवाचे ठेवलेले असतात. गावातील कोणाचाही बैल रिकामा पहिल्यांदा घालवत झाले. कशाला बैलगाडी सुद्धा झुकत नाही, पण पहिल्यांदा बगाडाचाच मान आहे पहिला. त्यामुळे गावातली सर्व बैल आता येतील बघा. जवळजवळ बैल यायलाच लागतात. जवळजवळ 60-70 बैल झुपायला असतील. साधारण आता इथनं चालू होते ते किती अंतर चालू झाले? असं देवळा पाठीमागून असा येऊ मंगोबाच्या देवळाला राऊंड मारून सरळ असा जवळजवळ 1-1.5 किलोमीटर असेल असा येऊ राऊंड सगळा इथं परत आणि इथंच बघा येते. पहिला राऊंड पूर्ण होतोय. नंतर दुसरा एक झाल्यानंतर ही माणसं उतरून परत देवाचे दुसरा राऊंड घ्यायचा. 2 राऊंड असतात. 2 राऊंड असतात. त्याच रूटनं 2 राऊंड. का बरं? माणसांची संख्या जास्त असते. बोललेली म्हणजे 90% माणसांची संख्या जास्त असते. त्यामुळे 2 लॉट केलेले. मग किती अंतरानंतर आता ही एका टाइमिंग मध्ये किती बसते? एका 40 लोक 40 ते 50 बसतील. ते याडा पूर्ण मारून यायचा. 40 जण 40 परत बसवायचे. देतो याडा मारून. धन्यवाद साहेब. थँक्यू. विठ्ठल बिरोदेव हे पारगावचा मूळ. तिथून म्हणजे काय कारण त्या गावाच्या नाशात त्याला ते बघवलं नाही म्हणून तर हा चिकोड्यामध्ये आला. चिकोड्यामध्ये आल्यानंतर हे सरकारांच्या शेजारी ते आपल्या त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितले की मी इथं आहे, करवंदीचं झाड आहे, त्याला फूल लागलेलं आहे, इथं मी बसलेलो आहे. मग सरकारने त्याला येऊन ती जवाट करून तिने तिथं जाऊन भेट घेतली आणि तेव्हापासून हिने 5 दिवसाची यात्रा भरवली. विठ्ठलराव आनंदराव देशमुख सरकार ही त्यांच्या मार्फत असते. हा, त्यांच्या मार्फत असते. 5 दिवसाची यात्रा त्यांनी भरवलेली आहे. 18 खेड्याचे राजे आहेत ते.
राज्य लुटण्यापूर्वी कसं लुटालूट असायची त्यावेळेला मातंग समाजात 5 जण बाबा होते त्यांचे किल्ला राखण्यासाठी इथं राहिले आणि त्यांचं राज्य त्यांनी मिळवून दिलं त्यांना. पहिल्यांदा मंदिर कुठं होतं? इथं मंदिर नव्हतं. कुठं होतं बिरदेवचं मंदिर? पारगाव मध्ये. पारगाव मध्ये होतं. हा. त्यानंतर मग इथं बांधलेलं सरकारने बांधलेलं आहे. सरकारांनी बांधलं. हो, आता सरकार. ती बैल आहेत ती त्यांचीच आहेत का? हो सरकारने बांधले. मग किती असते त्यांची बैल? त्यांच्या 3 जोड्या असतात 6 बैल असतात. 6 बैल असते 6 बैल असतात. आता 2 आल्यात आणि 4 याचे आहेत. येतात का? हो त्यांची स्वतःची आहेत का आपल्या स्वतः- बगाडासाठी आणतात खास? नाही स्वतः त्यांची वर्षभर पाळतात? वर्षभर नुसते पहिल्या बगाडासाठी? बगाडासाठी पाळतात. त्यासनी कुठलंही काम लावत नाही. होय. आता तुम्ही बघू शकता बगाडातून चालू झालं. एक बगाडासाठी सर्व बैल आलेले आहेत. आता ही पण बघू शकता तुम्ही. आता इथं मालक आहेत त्यांच्याशी थोडीशी आपण चर्चा करू. नमस्कार साहेब. नमस्ते नमस्ते. तुमचं नाव काय? शिवकुमार कांबळे. मग ही तुमचा आता बैल कधीपासून पाळताय तुम्ही? आम्ही बैल जवळजवळ बगाड जो पण आहे तो पण जवळजवळ 50-60 वर्षापासून आमच्या वडिलांचा छंद आहे तो त्यापासून आम्ही जोपासतो. मी स्वतः वैयक्तिक शासकीय कर्मचारी आहे. शिक्षण संस्थेत काम करतो एक शिक्षकेतर कर्मचारी म्हणून. आणि आम्हाला एक छंद आहे ते पूर्वीपासून की बाबा एक बगाडाला बैल आपली असावी त्यामुळं आम्ही जोपासना त्यांची करतो. वर्षभर आपलं जाऊन लागतो दावणीला कायम नेहमी 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 बैल आमचे 2-3 बैलाचं नाव काय? सुंदर. आज बगाडाला साहेब नाही बैलांचा किती वर्षापासून? 11 वर्षापासून. 4 जोडे आहेत त्या. 4 जोडे यांचे फुटवायचे घरात. तेव्हापासून आहे काय? हो पहिल्यांदा आता किती वर्ष झाली तुमच्याकडे हे बैल? मी 4 होय 4-2.5 वर्ष. किती बैल आहे तुमच्याकडे टोटल? किती बैल आहे? आता 2च आहेत. तेव्हा आणि दुसरा कुठला? दुसरा पलीकडचा. कुठलं तेव्हा काय पलीकडे? हा त्याचं नाव काय? शंकर आहे. शंकर. शंकर आहे. दोन्ही दावणीला वर्षभर असते का? होय. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव गजानन शंकर गुजर. आपल्या बैलाचं नाव काय? आमच्या बैला नाव सुंदर. सुंदर आहे का? हो. कधीपासून तुम्ही पाळताय हे बैल? हो बैल आपल्यापासून लहानपणापासून आहे. लहानपणापासून? हो. आणि आता बाकीच्या ह्याला वापरताय का फक्त बगाडासाठी? नाही बैल सगळ्या कामाला आहे. शेतीला आहे, अवताला आहे आणि पळाव पण आहे. हो. किती वर्षाचा बडी होईल? बैल बडाव नाही बैल अंडो आहे. बैलाचं वय 15 ते 16 वर्षाचा बैल आहे. बैलाचं 2-3 दात पडल्यात तरी पण आम्ही लहान पोरागत त्याला सांभाळ आहे. मला नाद कधीपासून आहे? लहान असल्यापासूनच त्याची बैल रेड आवतात. म्हणजे पहिलं बैल लई नव्हती तेव्हा आऊत दूध सगळं रेड्यानं बैलानंच असायचं. हो. रतीब काय असते बैलाला? बैलाला रतीब आहे, 4 लिटर दूध आहे, कपडे आहे, उडीद डाळ. घे नाही कुट्टी नाही कवाच जलमताच कुट्टी नाही. काय असते खायला? गवत आहे, मका आहे, ऊस आहे. हो. आणि आता कधी आपल्याला झोपणार कधी? बगाडाला आम्ही 4 नंबरला आहे. 4 नंबरला? हो. किती नंबर असते? किती उजवी तसं 25 जोड्या असते त्या टोकनदावर. टोकन म्हणजे काय असतं या बैलांचं झोपायची पद्धत असते म्हणजे नियमानं. म्हणजे तुमचा किती नंबरला बैल झोपणार आहे म्हणजे त्याच्यामुळं म्हणजे वादविद काय होत नाही, कंटा बिंटा काय होत नाही. एवढं कुपनाव काय असते तेव्हा बगाडात चित्र असते या आणि तुमची बाजू असते उजवी साईड डावी साईड. डाव्या साईडला घालायचं? हा उजव्या साईडला घालायचं. आणि कितव्या नंबरला? आणि कितव्या नंबरला घालायचं ते असते या. तुमचं 4 आमची 4 नंबरला जोडी असते. धन्यवाद साहेब. सलगर बैल आहे. सलगर आहे. नाव काय तुझं? माझं नाव पार्थ कांबळे. बर. याच गावचं काय? होय. नाथ
भैरव माझा हो कडे पठारचा राजा नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा ही बैल कोणाची आहे? ही बैल सरकारांची आहे सरकारांची आहेत का? काय जात कुठली आहे बैलांची? एक जर्सी पलीकडचा का? पलीकडचा हा, हा. काय नाव आहे बैलाचे? अर्जुन नाव आहे का पलीकडच्या बैलाचं? आणि ह्या बैलाचं सागर सागर का? सागर गिर जातीचा सागर गिर जातीचा आहे का? हा मग काय दरवर्षी बगाडासाठी पाहताय का तुम्ही? बघासाठी गावच्या देशमुख सरकाराचे हे रानातलं बघा ओढायसाठी 2 नंदी असतात. हा दोन नंदी. म्हणजे काय नाही ते सगळं फेरा नसते सगळ्या फेरा नसते. म्हणजे ते कसं आहे एक अर्धा किलोमीटर अशा पद्धतीने ती बैलजोडी सगळ्या शेतकऱ्यांची मान हे दिला जातो सगळ्यांना आणि मानाची बैल असते सगळी मानाची अर्जुन बैल सरकारांचा त्यांचा भावाचा ही सरकार त्याचा चुलत भाऊ बाबांचा चुलत भाऊ तिला जोडी 2 बैल त्यांचीच आहेत होय त्यांचीच आहेत इतर बैल इतर बैल गावाली परगावची शेतकरी आहेत का नाही ते जे टप्प्याटप्प्याने त्यांना वाटून दिलेलं आहे पाकऱ्या सरकारांचा बैल त्याचं करण बैल. रतीब काय असतो? बैला काय रोजचा वल्ला मक्का हत्तीग्रास ऊस असं मळीचं मारवेल गावात भरपूर असं वाड हे सगळं मिळून खाद्याने आहे सरकी पेन वगैरे असत्या कपरी पेन खाता ही घरच्या गायची बैल आहे. हा देशी गाय हा बी घरच्या गायला झाल्या. होय करण बैल किती वर्ष झाली साधारण बैल ओढतोय बगाड? तिसरा हो दुसरा आहे दुसरा दोन्ही पण 3 वर्ष हे कायमचा जाता बगाडाबद्दल काय सांगायचं तुमची कधीपासून ही परंपरा? पूर्वीपासून आहे आमचा जन्म सुद्धा नव्हता त्यापासून आहे आजा पंजाच्या अगोदर आनंदराव विठ्ठलराव देशमुख सरकार आहेत का ते मूर्ती ती हनुमंताची एक हौसाचं एक नवसाचं असं आहे 12 बलुतीदार आहे. 12 बोलवतात 12 बलुती जातीने इथे यायचं आणि ते कामकाज काय असेल ते करायचं पाडव्या दिवशी ती बाहेर काढलं जातं. हो गुढीपाडव्याला बाहेर काढून त्याचं दोन काय रंगोटी करून सगळी स्वच्छता करणं त्यानंतर मग हे बगाडाचा कार्यक्रम असतो. आता किती वाजेपर्यंत किती ते आता आज 4-5 वाजेपर्यंत नवसाच्या माणसाचं त्यांचं गळ टुटून झालं मंदिरात चालू मंदिरात त्यांचं नवसाचं ती गळ टुटून झालं की ते येऊन त्याच्यात येऊन बसते 27 माणसं शिटा झाल्या की मग येडा पूर्ण काढायला राहिलेल्या लोकांचा पुन्हा एक येडा 2 येडे निघते 2 येडे आज सालाबाद प्रमाणे आज लवकर घेतले का तर आज पावसाची शक्यता 1 ते 7 तारखेपर्यंत पावसाचा सांगितलेला आहे वर्ण अंदाज त्याच्यामुळे भावना आता हे तुम्ही बघू शकता हे बगाड आहे ह्या बगाडात आता ज्यांचं नवस पूर्ण झालेलं आहे त्या सर्वांना आता ते सर्वजण बसलेले आहेत बसण्याचं चाललेलं आहे त्यानंतर बैल पण बघू शकता तुम्ही आता आलेले आहेत ते सर्वजण त्या बगाडाच्या ह्यात बसल्यानंतर मग आता बैल तुम्ही बघू शकता पहिली दुर्वीची बैल झुपलेली आहेत आणि आता पुढची पण बैल झुपतील आणि थोड्याच वेळात बगाड चालू होणार आहे.
आता भावांनो इकडून असंच बगाड गेलेला आहे आणि तिथे तुम्ही मंदिर बघू शकता. ह्याच्या पलीकडे जिथं दिसत असेल तिथं थांबलंय. आता तिथं थोडा वेळ थांबून तिथून पुढे जाणार. बगाड हे जिथनं चालू झालं तिथं गेलेलं आहे. तिथं दुसरे जे बगाडाचे मानकरी आहेत नवस पूर्ण झालेले ते आता बसणार आहेत आणि त्यानंतर परत दुसरी फेर चालू होणार आहे. बैलाचं नाव काय आपल्या? बैलाचं नाव रावण. कुठल्या जातीचा आहे? हा जर्सी. कधीपासून तुम्ही बैलाचा नाद आहे तुम्हाला? हा आमच्या घरात 15 ते 20 वर्षापासून नाद आहे आमच्याकडे. होय. आणि आता तुम्ही बगाडासाठी पाहताय का कसं काय? हा वैरणीसाठी असतो फक्त वैरणीसाठी असतो. होय का? मग आता असं बगाडासाठी आपला स्वतःचा घरचा आहे. हो 3 ते 3.5 ते 4 वर्षाचा बैल आहे. हो. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा. नाथ भैरव माझा हो कडे पठारचा राजा. बघू शकता तरी आपल्याला भेटल्या तिथले ग्रामस्थ त्यांना माहिती विचारू त्यांच्या बैलाविषयी. नमस्कार साहेब. हा, तुमचं नाव काय? विश्वनाथ श्रीपती पाटील. आपल्या बैलाचं नाव काय? रॉकेट. रॉकेट. मैदानाला असतोय का? असतो की. कधीपासून तुम्ही ह्या क्षेत्रात आहे? 5 वर्षापासून 5-6 वर्षापासून. 5 वर्ष. 2 बैल आहेत ती बी आपलीच आहे. आपलीच आहेत का? रतीब काय असते बैलाला? महाराष्ट्र किती खाद्य का? इकडे तुम्हाला सगळं असं दे. आता तुम्ही तसंच जावा, तसंच तिकडे जावा. काय चॅनलला दिसणार? साहेब नमस्कार. आपल्या बैलाचं नाव काय? छप्पूर. कुठल्या कुठल्या मैदानाला असते आपला बैल? बैल सेकंदला पोहतो कायम. होय काय? कुठल्या खांदी? दोन्ही खांदे पोहतो. दोन्ही खांदी का? आता कुठलं मैदान मारलं? बांबोडचं. बांबोडचं. कधीपासून तुम्हाला नाद आहे? नाद आहे की 10-12 वर्ष झाला. 10-12 वर्ष झालं. मंदीच्या अगोदर पण? हा, बंदीच्या अगोदर बसून. तवा बैल होता का आपला? नाही त्यानंतर घेतला. त्यानंतर आता काय खुराक काय असतो आपल्या बैलाला? बैला काय आहे की डाळ आट्टा.
तो पण आमच्या बंधुराजाचा आहे. बंधुराजा हो हे आता सगळी तुमच्या बरं मैदान असतात असते असते. काय यात्रेचा बगाडात आणलाय मग? हो आणलाय आपला हाऊसन. ना आता कुठं झोपणार आहे तुमचा? आता इथं पुढे झोपायचं आहे. हो नमस्कार. तुझं नाव काय? सोन्या ड्रायव्हरची पडी. कधीपासून तू मग गाडी कधी शिकलास पहिल्यांदा चालवाय म्हणजे कसं काय? 1-2 वर्ष झाली. मग कसं पहिल्यांदा एवढं डेअरिंग केलंस? आता कसं रिस्की काम आहे ना ती? काय वाटत नाही एवढं. नाही पहिल्यांदा कुठल्या मैदानाला चालवली ती? पाडळीला काय? त्यानंतर आता किती मैदान केली असतील साधारण? तरी एक 10-12 केली. 10-12 काय? आपल्या कायम ह्या बैला असतो का गाडी? कायम असतं. एक निष्ठ आपलं. एक निष्ठ. धन्यवाद. नमस्कार साहेब. नमस्ते. तुमचं नाव सांगा. सूरज मुल्ला. आपल्याला तुम्हाला बैलाचा नाद कधीपासून लागलाय? 5-6 वर्ष झालं. 5-6 वर्ष झाले काय? हा बैल आपल्याला आपल्या मित्राने घेऊन दिलाय. नाव काय मित्राचं? संदीप लंबे करंजवड्यावरनं आलाय काय? हा बैल आपण माळशिरसवरून घेतला. माळशिरसवरनं काय? संदीप लंबे म्हणून मित्र आहे. तिने आपल्याला हा घेऊन दिला गेल्या वर्षी. 1 वर्ष झालं. 1 वर्ष आज पूर्ण चिकुर्ड्याच्या बगाडाला झालं म्हणजे मागच्या वर्षी घेतला ह्या बगाडालाच घेतला बगाडाला घेतलेलं 900 आपण. हा तर पळतोय म्हणजे त्याला पळायला ठेवलेलं आपण. कुठल्या मैदान मारले आतापर्यंत? आता आपण 1-4 मैदान केली. नेरला सुरूल हा बऱ्यापैकी मैदान केलीत आपण. केलेत काय? आता 13-14 महिन्यात आहे. 14 महिने. खुराक काय असते आपल्या खोंडाला? अजून तर आम्ही लागवड करायला चालू केली ना. आता नुसतं सोयाबीनच्या अख्खीवर. होय काय? सोयाबीनच्या अख्खीवर. ड्रायव्हर कोणता असतो या गाडी? आपला दादा ड्रायव्हर. दादा ड्रायव्हर. धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल. भावांना आता ही बैल तुम्ही बघू शकता आता घेऊन बगाडाच्या इकडे निघाले आहेत, कारण की आता बगाड जे नवसाचे मानकरी होते ते बगाडात बसून आता तिकडून बगाड येत आहे. आता हे सर्वजण काय करतात, जिथं ज्यांना प्रत्येकाला जागा दिलेली आहे तिथं बैल झोपायचे आहेत त्या तिथं प्रत्येक जण बैल घेऊन जाऊन थांबत असते आणि त्यानंतर आता झोपणार आहेत. तरी आता थोड्याच वेळात बगाड चालू होणार आहे. गेल्यावर मागणं पण करा. भावांनो आता बगाडाची दुसरी फेरी चालू झालेली आहे.
सगळे अजून आहे ना ती धर चालू केला नुसतं धर नीट धर हलवू नको फोन जाग्यावर धर हलवू नको फोन नाही नाही करकट नमस्कार साहेब, तुम्ही बिरुदेव यात्रेबद्दल काय सांगता? सातारा जिल्ह्यात बावधन म्हणून एक गाव आहे. त्यानंतर जर महाराष्ट्रातलं बगाड कुठलं प्रसिद्ध असेल तर ती बगाड आहे चिकोळे गावचं. आणि विठ्ठल बिरुदेवाची यात्रा आपल्या रंगपंचमी पासून सुरू होते. ते पाडव्याला आपल्या देव आपला वरती येतो, पालखी वरती येते. आणि त्याच्यानंतर पाडव्यापासून 5व्या दिवशी 3 दिवस ही आपल्या चिकोळे गावची विठ्ठल बिरुदेवाची यात्रा असते. त्या यात्रेनिमित्त बगाडापासून 5व्या दिवशीचा जो पहिला दिवस आहे त्या दिवशी बगाड आपला असतंय. बगाडाला पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त
हे बैलाची जोडी घेऊन इथं बैल जुंपत असतात आणि हे बगाडाची 2 प्रदर्शनं विठ्ठल ब्रिदेव मंदिराला होत असतात आणि हे 350 वर्षापासून हे बगाडाची ही जी प्रथा आहे, ही परंपरा चालत आलेली आहे हे विठ्ठल ब्रिदेवाची आणि खूप महात्म्य असणारे हे जे बगाड आहे हे आणि आपण सगळे म्हणजे मिळून ह्या बगाडाचा कार्यक्रम उत्सव साजरा करत असतो आणि चिकुर्डे गावची जी ही यात्रा आहे फार प्राचीन काळापासून हा उत्सव साजरा केला जातो बगाडाचा. आता इथं बगाड सोडलंय तर मग इथनं पुढं कसं असतंय? रामनवमीला आम्ही निघतो. रामनवमीला काय करताय? ही खोलून आठ ठेवायचं. आठवताय का? आणि मग यात्रा तुमची संपली. यात्रा संपली. धन्यवाद. गजर करायला भावांनो, आता बगाड तुम्ही बघितलं असेल तिकडून इथं 2 वेळ कंप्लीट झालेले आहे आणि इथं सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि अतिशय उत्कृष्टपणे चिकुर्डे गावची यात्रा 2025 संपन्न झालेली आहे. तरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.